पंचाळी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री प्रशांत प्रभाकर पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, श्री महेश कोती अध्यक्ष वाघोबा मंदिर देवस्थान, सभागृहती दीपा तुषार पामाळे माजी नगरसेविका आरक्षित महिला स्टँड, सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. स्टार्ट ऑफ द मॅच. यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत रोहन वेडगा यांचा, जे ग्रामपंचायत सदस्य आहेत. 8 तास आपला व्यवसाय आपली नोकरी सांभाळून त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप मोलाचं सहकार्य केले. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. दीपक गुरुजी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रोहन वेडगा यांचा सन्मान आपण करावा. नंडोरेचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत रोहन वेडगा आणि खरोखर यांच्या या संपूर्ण कार्याला सलाम. या स्पर्धेच्या वतीने त्यांचा सन्मान इथे होतोय. थँक्यू रोहन वेडगाजी, खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी तुम्ही केलं. ओट कॉमेंट्री बॉक्स ऐकूया प्रमोद शेडगे यांना. थँक्यू सो मच. पहिला चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय, मिस टायमिंग झालाय का? आणि यस, या वेळेला आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा फ्लॉप शो शाही शेख बॅक टू द डग आउट. 2 वेळा मात्र आज थोडीशी प्रेक्षकांची निराशा करतोय, हतबल होतोय स्वतः. नाराज मनाने मंद मंद पावलांनी खेळाडू कक्षामध्ये जात असताना आपण पाहू शकाल फलंदाज बाद. अप्रतिम काय जजमेंट केलं होतं. कारण ज्या वेळेला रात्रीचं सत्र असतं त्यावेळेला तुमचं नजर खूप महत्वपूर्ण मायने राखते आणि ती नजर मात्र घारीसारखी ठेवावी लागते. आणि हे मात्र सातत्याने दाखवून दिलं त्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचा हा क्षेत्ररक्षक टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. अशरफ खान, क्या बात आहे. जोरदार आक्रोश होतोय विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्टँड कडून. इथे श्रेडीमिक्स पंचाळी या स्टँड कडे आपण पाहतोय अशरफ खान याला. जबरदस्त या ठिकाणी सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. सुमित टेकले बाहुबली टेनिस क्रिकेट मधला जबरदस्त एक खेळाडू म्हणून ज्याची उपलब्धी आता जरी तो जर आपण पाहिलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग असला तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहणं ही खूप गरजेची गोष्ट राहील. कारण दोन्ही संघ शक्तिशाली आहेत. म्हणूनच म्हटलं जातं संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा बुंद बुडू शकत नाही. पंकज तिवारी याचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाइडला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. अशरफ खान त्या चेंडूवर झडप घालतोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर स्वतःच या ठिकाणी खातं खोलतोय सुमित ढेकले. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 1-1 उस्मान यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीचं प्रदर्शन केलं मॅच मध्ये. सुरेख पद्धतीने आपण पाहिलं ज्या अनुषंगाने त्याला ओळखलं जातं उस्मान पटेल. सर्व प्रेक्षकांच्या हृदयावर ज्याने अधिराज्य गाजवलंय. आपल्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक मैदान ज्याने गजबजवलेत असा खेळाडू आज पालघर जिल्ह्यामध्ये आणि या पालघर तालुक्यामध्ये खूप छान पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये खेळला. अप्रतिम तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी पंकज तिवारी. पंकज तिवारी मात्र या ठिकाणी दर्शवत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा माझा मानस मनसुबा हेतू उद्देश धाडस धैर्य सर्व काही गोष्टी मात्र मी पणाला लावून या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेन हे मात्र दृश्य पाहायला मिळतं. पंकज तिवारी पुन्हा एकदा सज्ज. करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कॉलिंग होते त्या ठिकाणी आपण पाहतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने एक रन साठी किती पडझड व्हावी लागते. ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तैसेचे असं म्हटलेलं आहे. आणि एक रन्स मात्र क्रिकेटच्या जीवनामध्ये जी लाईफ लाईन संजीवनी म्हणून ओळखली जाते त्या एक रन साठी मात्र पडझड होत असताना आपण पाहू शकाल. आणि एक धावेत असताना थोडंसं प्रेशर रिलीज केलं जातं. एक धाव येते आणि संघ जाऊन पोहोचतो फलकावर. लहू 11 पालघर संघ 1-2 षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि अर्ध वर्तुळाकारचं बंधन असल्यामुळे क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2. अप्रतिम आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी एक्सलंट डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात.
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. किफायतशीर अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण जखडवून ठेवलंय बाहुबली सुमित ढेकले या फलंदाजाला. धावसंख्या 2, षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पंच दर्शवतायत प्लीज रशीद शेख शहाजी इंटरप्राइजेस या स्टँड कडून जरा आक्रोश होतोय. मी प्रेक्षक वर्गांना नम्र निवेदन करेन की कोणत्याही प्रकारचा प्लीज आक्रोश करू नका. रिलीज ज्यावेळेला चेंडू होतोय त्यावेळेला पॉज घ्या. त्यावेळेला षटकार चौकार विकेट मिळतील त्यावेळेला बिंदास्त आपण एन्जॉय करा, जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पंचांना त्रास होणार नाही. तुम्हा सर्वांना त्यासाठी दखल घ्या. तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात, तुम्ही आलात म्हणून शोभा आले. त्यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत दुसरे धावेसाठी निघालेत. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा मात्र यावेळेला संगम पाहायला मिळाला. आणि जेव्हा जेव्हा या 3 गोष्टी मात्र मुखातून निघतात तेव्हा तुमची गुड रनिंग बिटवीन द विकेट, बेस्ट अँड बेटर पाहायला मिळते. आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय लहू 11 पालघर. हा संघ 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक नावावर जाईल. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय ते गोलंदाज आपण पाहिला पंकज तिवारी. मॅग्निफिसंट बॉलिंग, चांगल्या प्रकारचा रिदम सहित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ते पंकज तिवारीच्या नावावर पहिलं हे पॉवर प्लेचं षटक जाईल. गुड बॉलिंग आतापर्यंत लहू 11 पालघर संघ. पहिल्या चेंडूवर मात्र शाहीद शेख बाद झाल्यानंतर सन्नाटा पसरला. मात्र रिस्पॉन्सिबिलिटी वाढली दोन्ही फलंदाजांवर, कारण या दोन्ही फलंदाजांना सिच्युएशन नुसार खेळण्याची मात्र सवय आपल्याला पाहायला मिळते. कारण डॉक्टर अब्दुल कलाम ज्यांनी राष्ट्रपती यांनी सांगितलं की आयुष्य हे खडतर आहे, त्याची सवय करून घ्या. आणि सवय मात्र या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो कोणत्या सिच्युएशन नुसार कसं खेळायचं हे ठाऊक असलेले 2 टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या मात्र मैदानाला वळालेत. पहिलं षटक, धावसंख्या 4, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 बिपिन झटाकिया गेल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक साध्य केली होती. सुरेख पद्धतीने गोलंदाजी हाताळत आणि त्याला त्या माध्यमातून आपण पाहिलं की ऊर्जा मिळावी म्हणून आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळालं गेल्या मॅच मध्ये. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेक करतायत की ऑन साईडला खेळायला हवा होता, परंतु यावेळेला जबरदस्त बिपिन झटाकिया काय गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाजी करतायत. तोच रिदम, तोच क्लास. जसं म्हटलं जातं परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट आणि क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते मात्र बिपिनजी यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. राहुल कुंभार मात्र आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गाला साईड स्क्रीनवर अंताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश पाटील यांचे जे मेंबर आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून tenniscricket.in चे आपण पाहतोय. या ठिकाणी गिरीश कोचरेकर चांगल्या प्रकारची माहिती देत असताना सोनम जी चव्हाण रत्नागिरीवरून खास करून या स्पर्धेला आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आणि संदेश पिलाने अप्रतिम चांगल्या प्रकारची माहिती अपडेट देत असताना यावेळेला करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत बराच वेळ राहतोय आणि सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि उस्मान पटेल यांच्या खेळीला पूर्ण विराम. सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळतं. आनंदाचं चैतन्याचं वातावरण खास करून रशीद शेख शहाजी एंटरप्राइजेस स्टँड कडे आपण पाहू शकतायत. कोणत्याही प्रकारचा मात्र खेळाडूंना त्रास होणार नाही याची दखल घ्या. मी आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना मी जरूर विनंती करेन. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये काय घडलं तर यावेळेला पहिला चेंडू डॉट आला. प्रेशराईज झाले आणि उस्मान पटेल मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मिडलिंगला बॅटने व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होताना विकेट नंबर 2 विजय जाधव मॅन फ्रॉम वसई गोकिवरे गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. ते अजून 9 षटकार लगातार कन्सिस्टन्सी खेळी करत असताना आई एकविरा ग्रुप धानी पेल्लारच्या माध्यमातून ती स्पर्धा 8वी असं मात्र दृश्य पाहायला मिळालं. परंतु आज तो कागदोपत्री स्ट्रॉंग आहे विजय जाधव.
परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांना स्ट्रॉंग राहावं लागेल. विजय बबन जाधव, जसं हरीश पंड्या सरांनी उल्लेख केला, चांगल्या प्रकारचे खेळाडू आपण पाहतोय, स्टायलिश खेळाडू आहेत. यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्यपूर्ण हाताळलं जातं. धावसंख्या 4. 9 चेंडूवर 9 षटकार, तब्बल बॅक टू बॅक मारण्याचा कारनामा केला होता. याच फलंदाजाने कमी वेळेमध्ये बंजारा समाजाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केलं गेलं. धावांची गती स्कोरबोर्डवर 3-4 धावा, 2 चेंडूंचा खेळ झालाय. सुमित ढेकले यावेळेला मात्र शफल झाले, पायाचं आहे. सुरेख पद्धतीने डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला मात्र चेंडूला वळवलं गेलं. 1 बाउंड चौकार येतोय. हितेश रेडीमिक्स पंचाळी स्टँड मध्ये 4 धावा येत आहेत. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 धावा येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 8 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. बॅकफूट फ्रंटफूट ओळखलं सुरेख पद्धतीने, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटने अगणित. धावसंख्या स्कोरबोर्डवर 8. लहू 11 पालघर या संघाची स्थिती 2 गडी बाद. यावेळेला ऑन साइडला मात्र बाहुबली कशासाठी ओळखला जातो, चेंडूला भिरकावून देतोय. लॉंग सिक्सर, 6 धावा. क्या बात है, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग, ह्यूज अ 6. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 14 रन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. तर रडार मध्ये चेंडू आला, बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित बनवलं, टायमिंग चांगलं होतं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने जमिनी लगत स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय. सनसाई चौकार, 4 धावा. गुड शॉट. सुमित ढेकळे यासाठीच ओळखला जातो. जबरदस्त करामत करत असताना भरपूर वेळा मात्र 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा, ते अजून सुद्धा 6 षटकार आठवतायत कोसमाई चषकामध्ये. पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग जरूर केला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. साइड स्क्रीनवर 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी केली जाते आणि लहू 11 पालघर संघ मात्र एक नाजूक स्थितीमध्ये असताना सुस्थितीमध्ये येऊन राहतोय. 22 या धावसंख्येवर 2 गडी बाद. 22 लहू 11 पालघर या संघाची स्थिती पाहायला मिळते. गुड बॅटिंग सुमित ढेकले. आज या आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या समोर एक चांगल्या प्रकारची झंझावती झुंजार खेळी करत असताना 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 22 धावा, 22 रन. पहिल्या षटकात 4 धावा. दुसऱ्या षटकात विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, चौथ्या चेंडूवर षटकार आला आणि लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. खणखणीत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सेकंड ओव्हर मध्ये जिगरबाज खेळी सुमित ढेकळे याच्या बॅट मधून मात्र धावा खोऱ्याने वाहत आहेत. विजय जाधव एका साइडला आपण पाहू शकाल. धावसंख्या 22. लॉस ऑफ 2 विकेट लहू 11 पालघर टीम. षटक क्रमांक 3 घेऊन येईल पुन्हा एकदा आय थिंक सो पंकज तिवारी यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. रिदम चांगला आहे गोलंदाजाचा आपण पाहतो, परंतु सुमित ढेकळे यांनी मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या, अपेक्षा होती खेळाडू कक्षांमधून, त्या धावा येत आहेत. चेंडूला पाहिलं न्याळलं, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सोडून दिला जातोय आणि पंच जय पवार एक स्टायलिश यावेळेला मात्र जी वाईट देण्याची जी शैली पाहायला मिळते. वाडा प्रीमियर लीग मध्ये प्रथमतः आमची गाठभेट झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र त्यांनी काम बजावलं गेलं. म्हणून क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या वेळेला वाईटच्या इशाऱ्याने एकदा हळूवारपणे पुढे सरसावते. 23 धावा. यावेळेला पाहिलं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते, पायाचे आहे पंकज तिवारी, मात्र चेंडू व्यवस्थित हातात आला नाही. अन्यथा फॉलो थ्रू मध्ये कठीण असतं, परंतु या ठिकाणी चांगले एफर्ट घेतले जात आहेत पंकज तिवारी याच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर सिंगलच्या सहाय्याने चिकी सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि लहू 11 पालघर संघ जाऊन पोहोचते 24 रन 24 धावा.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरा आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 2 पंच ऑन फील्ड. अप्रतिम फॉलो थ्रू मध्ये गुड फिल्डिंग, गुड बॉलिंग. पंकज तिवारी चांगल्या प्रकारचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केला जातोय आणि तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करतात दोन्ही फलंदाज. कारण पंकज तिवारी एक वेगवान मारा करण्यामध्ये सक्षम असा दर्शवत असताना आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन 25 धावा. उद्याच्या दिवसात आपण पाहतो संध्याकाळी 6 वाजता ॲक्युरेट लॉट्स टाकण्यात येतील. तसेच 7 वाजता टॉस केला जाईल व 7:15 वाजता पहिला बॉल या ठिकाणी टाकण्यात येईल. याची सर्व संघांनी संघ मालकांनी नोंद घ्यावी. अप्रतिम तेज तर्रार यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने नाईस डिलिव्हरी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा 25 रन. जे श्रोते मात्र जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क अँड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतो. जे श्रोते ऐकतायत त्यांचं खूप खूप धन्यवाद. संदीपजी पाटील, संदीप परदेशी, सनसाई ग्रुप पालघर, SPP ट्रॉफी 2020 मध्ये त्यांचं मनपूर्वक आभार. यावेळेला नोचा इशारा येतोय. पंचांनी मात्र हात खुले केलेत कारण खूपच कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतंय. पंच लगेच या ठिकाणी हात खुले करतायत, नोचा इशारा देत आहेत. 1+1 2 धावा इन्क्लूड केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. गुणलेखक कसा असावा तर प्रत्येक वेळेला आपण पाहतो की वेगवेगळ्या परिभाषेत म्हटलं जातं की समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखक, फ्रीचा सिग्नल. पंचांच्या डोक्यावरून हात फिरवतायत जय पवार. याचाच अर्थ मात्र मुभा मिळते. सुमित ढेकळे या फलंदाजाला फ्री लायसन्स दिलं जातंय. या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं मात्र तू घेऊ शकशील. धावांची गती स्कोरबोर्डवर 27. लहू 11 पालघर या संघाची. यावेळेला ऑन साईडला चेंडूला भिरकावून दिलं गेलंय 6 धावांकरता. काय कमालीचा शॉट पाहायला मिळाला. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर सुमित ढेकळे नावाचा कडक शॉट. 6 धावा. व्हॉट टायमिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल झटपट जाऊन पोहोचते. 33 या धावसंख्येवर 33 रन. लहू 11 पालघर या संघाची स्थिती मात्र आता मजबूत पाहायला मिळते. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. फलंदाज 2 बाद झालेत आणि तदनंतर मात्र पडझड झाली होती. परंतु काय कमालीचं प्रदर्शन करत असताना म्हणूनच म्हटलं जातं पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट उभं राहून राहता आलं पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मात्र बिरकावून देतोय मिडॉन च्या अगदी मधोमध. 6 धावांकरता फ्लॅट 6 बिग ब्लास्ट. 6 धावा. सनसाई षटकार. धावसंख्या तब्बल 39. 39 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 39 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिले तर 12:20 झालेत. परंतु डोळ्यात तेल ओतून कार्यरत अजूनपर्यंत मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा, या मॅचचा आणि खास करून जर आपण पाहिलं तर या खमंग मेजवानीचा आणि स्वादिष्ट फटक्यांची मात्र या ठिकाणी अजून सुद्धा मात्र या ठिकाणी आशा पल्लवित करताना ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून चेंडू मात्र या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये निघून जातोय. 4 धावांकरता जे स्ट्रोक येत आहे षटकार आणि चौकार मात्र या ठिकाणी कदाचित आणि यावेळेला पिच क्युरेटरचा जसा सत्कार झाला आता मात्र सुमित ढेकळे याच्या मात्र खेळपट्टी प्रेमात पडली असं दृश्य पाहायला मिळतं. 4 धावा येत आहेत आणि लहू 11 पालघर संघ एक्झॅक्टली फलकावर जाऊन पोहोचतोय 43 या धावसंख्येवर. 43 रन. 11 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धावसंख्या 38 धावांचं योगदान देतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. सचिन काटेला दक्ष आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना थोड्याच वेळात यावेळेला आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल.
चांगलं क्रिकेट सुमित ढेकले. आपण एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. या नेहमीच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु क्रिकेट हा फक्त क्रिकेट पुरता मर्यादित चांगल्या प्रकारचा आपण डिसिप्लिन राहावं. आपण कित्येक वेळा पाहिलंय एकमेकांसमोर कित्येक वेळा आपण ठाकत असतो आणि क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणात आपण चांगल्या प्रकारचा फोकस कॉन्सन्ट्रेट फक्त आपण क्रिकेटवर लक्ष देणं हीच मात्र तुमचं आद्य कर्तव्य असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 रन 43 धावा 3 षटकांचा खेळ झालाय. एक्झॅक्टली करंट रन रेट जर आपण पाहिला तर 14.33 चा आतापर्यंत पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग 11 चेंडू 38 धावा. जसं जेपीने मात्र अर्धशतक झळकावलं. सुपर बॅटिंग आज त्याचा यशाचा दिवस उजाडला 27 फेब्रुवारीचा. आणि काय पोमनच्या मैदानात सुद्धा मात्र जय महाराष्ट्र पोमनच्या मैदानात ऐतिहासिक मैदानात ते युवा नेता चषक मध्ये काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं. गावदेवी ओवळी या संघातून एक संघातून खेळताना 3 षटक एक्झॅक्टली कंप्लीट झालेत आणि 43 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सनसाई ग्रुप 2020 पालघर आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं एसपीपी ट्रॉफी 2020 मध्ये. ऑन साइडला मिस टायमिंग झालाय. विजय जाधव यांचा हा फटका एक चांगल्या प्रकारचा मात्र आपण पाहतोय. हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते अशरफ खान. कित्येक खेळी मात्र त्यांनी चांगल्या प्रकारचे केले. अजून सुद्धा साखरेच्या मैदानात खेळी अजून सुद्धा आठवते. रुपेश पाटील त्यांची स्पर्धा कमालीचं प्रदर्शन केलं होतं. एमएनएस ट्रॉफी 2018 मध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 रन 44 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज. कारण ज्या वेळेला आपण चित्रपटगृहात जातो तेव्हा आपल्याला हवं असतं एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. परंतु क्रिकेटच्या दुनियेमध्ये गोलंदाजाला विकेट्स अँड विकेट्स आणि फलंदाजाला रन्स अँड रन्स. हलक्याच्या हाताने सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर धावतायत. तत्पूर्वी आपण पाहतो स्वीपर कव्हर मधून मात्र चेंडू सीमा रेषा पलीकडे सनसाई चौकार 4 धावा. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेटचा आय जर आपण या ठिकाणी जोडला तर जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतो इंटेलिजंट अर्थातच हुशारीने मात्र क्रिकेट या ठिकाणी बुद्धिमत्तेचं क्रिकेट दर्शवत असताना धावांची गती स्कोअरबोर्डवर जर आपण पाहिली तर एकंदरीत 48 धावा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वैयक्तिक धावसंख्या 12 चेंडू 42 धावा. ट्रिमेंडस बॅटिंग अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सुमित ढेकले. 3 षटकार आणि 4 चौकारांसहित सज्ज होत नाहीयेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला सागर सिंग चेंडू क्रमांक 3 चौथ्या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी श्री प्रशांत प्रभाकर पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष स्टँड कडे वळताना 4 धावा सनसाई चौकार. लहू 11 पालघर संघाची पडझड होत असताना या ठिकाणी आपण पाहतो काही जबरदस्त कमालीचं प्रदर्शन दाखवलं. 2 फलंदाज बाद झाले परंतु त्यांनी तक्रार केली नाही विजय जाधवला की मी सुद्धा मोठा फटका खेळेन. कारण कितीही कठीण प्रसंग आले जीवनामध्ये तर तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी काय घडलं जात आहे जणू काही आपण रिप्ले पाहिलाय आणि अशा प्रकारचं दृश्य. बॅटची एज चेंडू सीमारेषा पलीकडे आणि 50 धावा बॅट दर्शवायची आहे चहू बाजूने. 14 चेंडू 50 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सुरेख. आणि या वेळेला लगातार 3 चौकार. जबरदस्त फलंदाजी. 17 चेंडूमध्ये 50 धावा मात्र या ठिकाणी जयेश पाटीलने केल्या होत्या. या अगोदरच्या मॅच मध्ये 14 चेंडूमध्ये 50 धावा त्याला ओव्हरटेक केला. स्ट्राईक रेट मेंटेन केलं. यावेळेला मात्र अर्धशतक साजरं झाल्यानंतर क्रिस गेलची आठवण करून देतोय. 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग. फॅब्युलस शॉट. ग्लोरियस शॉट. 6 धावा. सौंदर्यपूर्ण फटका. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 62 धावा. 62 रन. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला असाल तर 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा
मात्र तो स्ट्रोक पाहू शकाल अशा पद्धतीने सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. हवाई सफर 6 धावा आणि धावसंख्या 62. लहू 11 पालघर या संघाची वैयक्तिक 56 वर जाऊन पोहोचतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहतोय 5. यावेळेला जर आपण पाहिलं तर सुरेख पद्धतीने आपण पाहतोय एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड होत आहेत. विजय जाधव यांना माहिती आहे की सुमित ढेकळे याची बॅट तळपले, आपण फक्त एका बाजूने त्याचा खेळ पाहावा आणि हेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर या ठिकाणी 63 रन 4 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना 63 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 57 धावांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुमित ढेकळे या फलंदाजाचा कमालीची फलंदाजी. एसपीपी ट्रॉफी 2020 प्रथम वर्ष, परंतु कित्येक आयोजकांनी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की कॉल करून मात्र आयोजकांना सांगितलंय की तुम्ही आयोजक म्हणून आमच्याकडे या आणि तुम्ही पूर्णपणे हँडल करा. आणि हेच वाक्य मात्र प्रथम वर्षामध्ये होतंय. ही अभिमानास्पद संदीप पाटील, संदीप परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुकास्पद आणि स्तुती सुमने उधळली जात आहेत पूर्ण या महाराष्ट्रामध्ये. हॅट्स ऑफ, मानाचा मुजरा. एसपीपी ट्रॉफी 2020 ला 4 षटकांचा खेळ 63 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना लहू 11 पालघर या संघाला. तर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आमचा टर्न समाप्त झालाय. तत्पूर्वी या ठिकाणी येतील राष्ट्रभाषामध्ये दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचा आपण पाहिलं तर हाफ मॅच समरी बॅटिंग इनिंग आपण पाहू शकाल आमच्या साइड स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतात अशा पद्धतीने तीच हायलाइट्स 4 षटकांचं आपण पाहू शकतायत आमच्या साइड स्क्रीनवर. या आपण ऐकूया एक पूर्ण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रमोद शेडगे. सनसाई ग्रुप प्रेजेंट्स एसपीबी ट्रॉफी 2020 में सुमित ढेकड़े की बल्लेबाजी का जलवा. और सुमित ढेकड़े के सामने नए ओवर की शुरुआत बोईसर एंड से अब सौंपी गई है दादा साहेब भोसले. बहुत लंबा रनअप दादा साहेब भोसले का. टेनिस क्रिकेट के इतिहास में मेरे को लग रहा है शायद अभिजीत दूधे से भी ज्यादा बड़ा रनअप उनका कहा जाएगा. सुमित ढेकड़े सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और इस मुकाबले में बहुत अच्छी बैटिंग. बहुत पहले ही मन बना लिया था स्वीप करने का, अब जाकर गेंद को वहां पर उठाया गया, लेकिन इसके पहले 2 रन. बहुत तेज दौड़ते हैं सुमित ढेकड़े. कितना तेज दौड़े, मतलब ऐसा लगा कि मुंबई सेंट्रल से विरार निकली है, मुंबई सेंट्रल से दादर, दादर से बांद्रा, बांद्रा से अंधेरी, अंधेरी से बोरिवली, बोरिवली से भाईंदर, भाईंदर से वसई. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर 65. 65 रन 2 विकेटों के नुकसान पर 61 रनों की भागीदारी. दादा साहिब की गेंद और इस बार चाबुक शॉट. बॉल मैदान के बाहर 6 रन के लिए उत्कृष्ट टाइमिंग पर ये 6 लगा दिया सुमित ढेकड़े ने. सुमित ढेकड़े और डेविड वार्नर ये 2 ऐसे बैट्समैन हैं, अगर ये आधे इनिंग्स तक रुक जाए, मैच चाहे 20 ओवर का हो, 50 का हो या टेस्ट मैच हो, दे कैन टर्न द टेबल्स. दे आर द गेम चेंजर्स. और सुमित ढेकड़े, उनके बारे में महाराष्ट्र क्रिकेट में एक बात बताई जाती है, सुमित ढेकड़े ज्याच्या समोर गोलंदाजांनी गुडघे टेकले. स्कोर 71 फॉर 2. 115 का जो हाईएस्ट स्कोर है, अपने ही उस रिकॉर्ड को क्या तोड़ पाएंगे सुमित ढेकड़े. दादा साहेब भोसले काफी दूर से आ रहे हैं. इस वक्त विकेट की जरूरत है
मोहोपाड़ा टीम को विकेट गिराने वाली बॉल चाहिए। इस बार परफेक्ट यॉर्कर थी, बिल्कुल इस तरह की गेंदों का स्वागत किया जाएगा वहां पर मोहोपाड़ा द्वारा। मोहोपाड़ा के पास भी कुछ अच्छे हिटर्स हैं, लेकिन उन्हें चाहिए कि ये स्कोर चेजिंग जोन में रहे। चेजिंग जोन से आगे एक बार अगर ये स्कोर निकल गया तो फिर उसको चेज करने की मतलब मुश्किल हो सकती है। $71 for 2, 5th ओवर, 71 धावा 2 गडी बाद, 5वां षटक। और देखिए क्या स्टाइलिश अंदाज में खेल दिया है, बॉल मैदान के बाहर जाती हुई, शानदार शॉट, 6 रन। और 6 लगाने के बाद जब वो पिच पर चलते हैं तो ऐसा लग रहा है कि अर्जुन रामपाल रैंप वॉक पर चल रहा हो, एक अदा के साथ। 20 गेंदों में 71 रन। क्या वो अब तो स्थिति ऐसी आ गई है कि शायद वो शतक भी मार सकते हैं अगर नॉट आउट रहे 8वें ओवर तक। 7 चौके और 6 सिक्स लगा चुके हैं सुमित डेकले। राउंड विकेट आते हुए दादा साहब भोसले, बहुत लंबा रनअप है उनका, बहुत दूर से दौड़कर आते हैं। उतना ही दूर रॉकेट शॉट, और ये रॉकेट 6 रनों का। सुमित डेकले जब बोरीवली से मैं घर से निकला और रेलवे स्टेशन तक जा रहा था तो मेरे बाजू से एक टेम्पो गुजरा। टेम्पो के पीछे लिखा था शेर का झलक सबसे अलग, और शायद मुझे ऐसा लग रहा है कि सुमित डेकले जिस हिसाब से बैटिंग कर रहे हैं, शेर का झलक सबसे अलग। टाइगर भले वापस आ गया, शेर जिंदा है। 83 for 2। मोहपाड़ा टीम अभी भी इस मुकाबले में वापसी कर सकती है। दे नीड विकेट, दे नीड टू ब्रेक द पार्टनरशिप। 83 for 2, 79 रनों की भागीदारी। इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खेल दिया था। 78 पर पहुंचे, 78 पर पहुंचे सुमित डेकले, और ओवर समाप्त होते हुए यहां पर कुल मिलाकर 5 ओवर की समाप्ति पर पहले बैटिंग यहां पर कर रही है और स्कोर हो गया है 84, 84। और पहले मैच में 20, 98 हो गया, 2 रन बनाएंगे तो 100 हो जाएगा। बस मैच में स्कोर 100 रन, 100 करना। गुड। सुमित डेकले इस वक्त अगर आप देखें, विजय जाधव ये भी अपने आप को खुशकिस्मत महसूस कर रहे हैं, क्योंकि इतना फायर ब्रांड बैट्समैन एक तरफ बैटिंग कर रहा है और दूसरी तरफ आप उसको करीब से देख रहे हैं, ये भी अपने आप में एक बहुत बड़ा मनोरंजन है। और विजय जाधव को बहुत ज्यादा बैटिंग नहीं मिली है, केवल 4 बॉल में 3 बना पाए हैं। इसी को तो कहते हैं फायर एंड आइस। एक बाजू आग, एक तरफ पानी, एक बाजू शोला, एक बाजू शबनम। एसपीबी ट्रॉफी 2020 की कामयाबी को 4 नहीं 40 चांद लगाने वाला जयेश पाटिल का अर्धशतक और सुमित डेकले अपने शतक की तरफ आगे बढ़ते हुए 78 रनों पर 23 गेंदों में 80 रनों की पार्टनरशिप विद 80 रन्स। सागर सिंह ने ओवर की शुरुआत यहां पर ऑफ स्टंप के बाहर किया था गेंद को। tenniscricket.in और पाटिल नेटवर्क के जरिए यूट्यूब पर इसका सीधा प्रसारण, हजारों की संख्या में दर्शक मैदान पर उपस्थित है और हजारों की संख्या में दर्शक यूट्यूब पर भी देख रहे हैं। अशरफ खान दूसरी पारी में उनकी जरूरत पड़ेगी अगर इन रनों को चेस करना है।
इस बार देखिए शॉट, बेमिसाल टाइमिंग और ये लगा सिक्सर। और सुमित डेकले टूर्नामेंट के पहले ऐसे बैट्समैन बने जिसने 100 रन पूरे किए हैं 2 पारियों में। 84 पर पहुंचे सुमित डेकले। 84 नॉट आउट फॉर सुमित डेकले। चौबीस गेंदों का सामना किया है। सात चौके और 8 सिक्स लगा चुके हैं सुमित डेकले और अभी भी देखिए वो दौड़ने के लिए तैयार है। (91) विजय जाधव भी काफी टाइम से राह देख रहे थे। मतलब कहते हैं ना, चॉकलेट डे, प्रपोज डे, वैलेंटाइन डे, अरे बाबा स्ट्राइक दे। अब सुमित ने उनको स्ट्राइक दी विजय जाधव को। 9 बॉल बाद जाधव आए। वाइड बॉल, जरूरत से ज्यादा तेज रफ्तार पर बॉल की गई थी और जो दायरे के बाहर रही थी। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 92 रन्स। 6वां ओवर चल रहा है। 92। इसके पहले प्रीवियस बेस्ट है 115 आज ही के दिन इसी मैदान पर रहा था लहू 11 पालघर। बल्ले की जड़ को लगा, यॉर्कर बॉल थी और सुमित डेकले स्ट्राइक पर आते ही दर्शकों में एक अनोखा रोमांच उत्पन्न हो जाता है, क्योंकि सुमित डेकले को जब लोग बल्लेबाजी करता हुआ देख रहे हैं तो वो सुमित डेकले के अंदर अपने आप की झलक देख रहे हैं। ये पब्लिक का बैट्समैन है। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। इस बार भी बॉल एक टप्पा खाकर मैदान के बाहर चली गई। 4 रनों के लिए सजीले अंदाज में सुमित डेकले का ये चौका। जरा सोचिए, 11 मार्च रात को 10 बजे शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर जब भारत पाकिस्तान का मुकाबला होगा टेनिस बॉल क्रिकेट के वर्ल्ड कप में, मैं समझता हूं सुमित डेकले उस मुकाबले में अहम भूमिका अदा करेंगे। देखना न भूले 10 PL शारजा 10 मार्च से 13 मार्च। इस बार कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा और बॉल 6 रन के लिए मैदान के बाहर। 103 रन टीम का स्कोर। 103 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज 27 गेंदों में 95 रनों की पारी और बैटिंग पावर प्ले तो बाकी है। महाराष्ट्र के टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास में 8 ओवर के खेल में आखिरी शतक कब हुआ था मुझे पता नहीं है, लेकिन 12:40 28 फरवरी का वो दिन इतिहास में अमर हो जाएगा अगर सुमित डेकले अपना शतक पूरा कर लेते हैं। नाला सोपारा की हर गली में जश्न का माहौल रहेगा। और नया ओवर लेकर आ रहे अशरफ खान एनडी। अशरफ खान कितनी बार बॉलिंग करते हैं, आज वो दिन है। कभी कभी अनयूजुअल बॉलर भी आपको विकेट दिला देते हैं। मुझे याद है सुनील गावस्कर का पहला विकेट जहीर अब्बास का था, व्हेन ही बोल्ड दैट ओवर। और यहां पर अब जाधव आ गए। 360 डिग्री में घूमे जाधव, घुमा के 6 रन। विजय बबन जाधव, पिता का नाम बबन जाधव, गांव गोखेवरे, तालुका वसई,
जिला पालघर। 105 रन की पार्टनरशिप, 105 रन पार्टनरशिप फॉर द थर्ड विकेट। एक बार जोरदार तालियां इस पार्टनरशिप के लिए। देखिए रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए, लेकिन वो रिकॉर्ड बन रहे हैं, आज बन रहे हैं। और लहू 11 पालघर। एक 105 की पार्टनरशिप में 92 रनों का कंट्रीब्यूशन सुमित ढेकले का रहा है। एक चीज तो पक्की है, लोग अभी तक याहू को याद रखते थे, लेकिन आज से लोग याहू को भूल जाएंगे और लहू को याद रखेंगे, ऐसा लग रहा है। विजय जाधव सामना करेंगे अशरफ खान का। इस बार बैठक शॉट और अंपायर जय पवार का 4 रन का इशारा। अंपायर, स्कोरर, कमेंटेटर, पब्लिक सबको बिजी किया है लहू 11 पालघर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 113। अब उन्हीं का 115 का जो हाईएस्ट स्कोर है उसको तोड़ने की दिशा में, और सुमित ढेकले अपने शतक के लिए वेट करते हुए 95 रनों पर। लेकिन अब विजय जाधव की बारी। सुमित ढेकलेने जर इथे शतक पूर्ण केलं तर बंटीभाई ओबेरॉय यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक सुमित ढेकलेला दिलं जाईल। इस बार ड्राइव कर दिया है। 2020 का साल और पूरा पालघर, पूरी दुनिया देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता, अब लेने वाला किस तरह लेता। मेरी ये नम्र प्रार्थना है कि सुमित ढेकले अगर 100 रन पूरे करते हैं, हर कोई अपनी जगह पर खड़े रहकर स्टैंडिंग ओवेशन देगा। अगर उनके 100 हो जाते हैं, मैं दर्शकों से दरख्वास्त करूंगा। संघाचे पुरस्कर्ते लहू यांच्याकडून 10,000 रुपये, बंटीभाई ओबेरॉय यांच्याकडून 20,000 रुपये, म्हणजे 30,000 रुपयाचं पारितोषिक शतकासाठी सुमित ढेकलेसाठी। 114 2 विकेटों के नुकसान पर 7वां ओवर अशरफ खान। सभी लोगों ने अपने मोबाइल के टॉर्च भी ऑन कर लिए। क्या दृश्य है। सनसाई ग्रुप आपका टूर्नामेंट सुपर डुपर हिट हो गया है। ओहो, लाइटें जल रही है। और यहां पर सुमित ढेकले की पारी समाप्त होती हुई, लेकिन दर्शकों से मैं फिर भी कहूंगा स्टैंडिंग ओवेशन, अपनी जगह पर खड़े हो जाएं। आई थिंक दिस इज द बेस्ट इनिंग्स ऑफ लास्ट 10 years। एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुमित ढेकलेसाठी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून। वेल प्लेड सुमित ढेकले। वो शेर है, वो दिलेर है, वो रनों का कुबेर है सुमित ढेकले। बल्ला ऊपर उठाइए, पब्लिक आपका इंतजार कर रही है। ढेकले या सुमित ढेकले ज्याच्या समोर गोलंदाजांनी गुडघे टेकले ते आहेत सुमित ढेकले। बट व्हॉट एन इनिंग्स, फायर ब्रँड बॅटिंग। संघाचे पुरस्कर्ते लहू यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक सुमित ढेकलेला तरी देखील दिलं जाईल। वेल पेड सुमित, 5,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देऊन तुमचा सन्मान होईल। और अब आ चुके हैं जयेश पाटिल। अब इनकी फैन फॉलोइंग देखिए। जेपी आर्मी आ चुकी है इस वक्त। प्रियांशु रेडीमिक्स। बट व्हाट एन इनिंग्स बाय सुमित ढेकले। आज आंखों को ठंडक पहुंचाने वाली पारी जिसको हम कह सकते हैं। 95 रन्स 28 गेंदों में, 9 6 और 8 चौके। और एक चीज पक्की है, लेकिन इसके साथ पूरा क्रेडिट मैं देना चाहूंगा एंडी उर्फ अशरफ खान को, जिन्होंने इस विकेट को लिया। ही विल रिमेंबर दिस विकेट फॉर इयर्स एंड इयर्स टू कम। आने वाले सालों साल तक अशरफ खान इस विकेट को याद रखेंगे, क्योंकि बहुत खास विकेट था। इस बार यॉर्कर की थी और
अशरफ खान रॉयल 11 महमूद भाई के साथ जिसके क्रिकेट की शुरुआत हुई। महमूद भाई आज भी एक लेजेंडरी प्लेयर है कांदिवली के। और अशरफ खान बोईसर एंड से, ओ हाथ से बॉल छूटी। इसको क्रिकेट कहते हैं दिल खोलकर। और विजय यादव वहां पर पहुंच गए जेपी के पास। जेपी भी उस बॉल को खेलने के लिए इतने तैयार थे मानो हाथ में खुजली मची थी। 114 3 विकेटों के नुकसान पर 7वां ओवर। ओह मैक्सवेल शॉट, लुक एट द शॉट। बम गोला, बम 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 बम। और स्कोर आगे बढ़ता हुआ 120 रन 7 ओवर की समाप्ति पर अपने ही रिकॉर्ड को तोड़ दिया आज यहां पर लहू 11 पालघर ने। आखिरी ओवर अब होने जा रहा है। आखिरी ओवर कौन करेगा इसके लिए एक थोड़ी सी चर्चा, लेकिन इस वक्त जयेश पाटिल क्रिकेट क्या कर सकता है आपने देखा, यह दिलों को जोड़ता है। और सनसाई ग्रुप द्वारा आयोजित एसपीपी ट्रॉफी सुपर हिट, अब इसको सर्टिफिकेट की जरूरत नहीं है। विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाला जो हमारा स्टैंड है, वहां पर दर्शक बहुत ज्यादा खुश नजर आ रहे हैं, मानो दिवाली आज ही के दिन है। आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी जेपीच्या जयेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय। आखिरी ओवर बिपिन जाटकिया द्वारा पालघर एंड से और बोल्ड। विजय यादव को यॉर्कर कर दिया। बिपिन भाई की यह खासियत है, इवन उस्मान को आउट करने से पहले उन्होंने परफेक्ट वहां पर दादा साहेब भोसले को भेजा था। ये कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं जो बराबर से पढ़ाई करते हैं और बल्लेबाजों को आउट कर लेते हैं। अपने बैट्समैन सुनील चावरी, पिछले मुकाबले की यही तो सुपरहिट जोड़ी थी, जयेश पाटिल और सुनील चावरी। फुलटॉस की गेंदें, फुलटॉस की गेंदों को सुमित डेकले ने इतनी वायुमंडल में यात्रा करवाई कि बॉल जब मैदान के बाहर जब जब जाती थी तो बॉल गाना गाती थी, जग घूमया थारे जैसा न कोई सुमित। तो बिपिन भाई ने एक बहुत अच्छा विकेट लिया है। बिपिन झाटकिया इज अ फाइटर, मैं आपको बताता चलूं, क्योंकि एक बहुत हौसला और जिगर चाहिए होता है इतने बड़े स्कोर को अपने सामने बनता हुआ देखने का। और अशरफ खान ने बहुत जिंदा दिल ओवर किया, वाकई में काबिल तारीफ। सुप्रीमो चषक का वो स्पाइडरमैन बना जब विश्वजीत ठाकुर के उस शॉट को उसने रोका। और अशरफ खान हर जुबान पर, हर दिल पर राज कर गया। फुल टॉस बॉल, चावरी ने इस बार खेला है मिड विकेट की जानिब, 1 रन पूरा किया, स्ट्राइक दे दी जयेश पाटिल को। स्कोर आगे बढ़ता हुआ 121। जयेश पाटिल मिट्टी को उड़ाते हुए थोड़ा बैठ गए जयेश पाटिल, लेकिन गेंदों की बेरहमी से पिटाई की है आज जयेश पाटिल ने भी पिछले मुकाबले में। और इस मुकाबले में भी शुरुआत बहुत जबरदस्त है। स्वयं पुलिस पाटिल है ओली गांव के, और फिर पुलिस कभी कभी 3rd डिग्री पे आ जाती है। जिस तरह से शॉट देखे हमने आज, अब देखिए इसको क्या कहेंगे, उल्टा पुल्टा खूबसूरत चौका।
फुल टॉस पर जी हां, हितेश रेडी मिक्स वाले डगआउट में भी अब लोग खुश नजर आ रहे हैं। अशरफ खान की अच्छी कोशिश, लेकिन देखना होगा अंपायर वहां पर क्या इशारा देंगे। एक और सिक्सर जयेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ, रनों की बरसात हो रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 131। जब बारिश का मौसम आता है तो सूर्या नदी जिस तरह बहती है बारिश के पानी के बहाव को लेकर, वैसे बहते हुए रन आज यहां पर पालघर में। रनों का घर पालघर, क्रिकेट का घर पालघर। एक और ताकतवर शॉट और बॉल सीधी मैदान के बाहर। अब क्या जयेश पाटिल के लिए भी एक बार बजा दीजिए जोरदार तालियां। 135 कृपया रन। करून मी विनंती करेन की खेळाडूंसाठी थोडंसं स्पेस ठेवा, जागा सोडायची आहे ती खेळाडू कक्षाच्या अगदी समोर। प्रेक्षक वर्गांना, आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती करेन। या आपण जाऊया पुन्हा एकदा हरीश पांड्या सरांकडे कमेंट्री बॉक्स मध्ये। 8 overs 135 is the score, 136 to win। और 8 ओवर के खेल में मतलब पिछले 10-15 साल में देखी हुई शायद मेरी जिंदगी की ये बेहतरीन पारी सुमित ढेकड़े की। जितनी तारीफ की जाए उतनी कम है। तारीफों के पुल बांधे जाएंगे, सुमित ढेकड़े के ऊपर गाना बनेगा, सुमित ढेकड़े के ऊपर निबंध लिखे जाएंगे। और आइए दूसरी पारी की हम शुरुआत करने जा रहे हैं, लेकिन दूसरी पारी शुरू होते समय मैं मोहोपाड़ा टीम को भी उतनी ही मुबारकबाद देना चाहूंगा, क्योंकि मोहोपाड़ा टीम के पास 3 से 4 अच्छे हिटर हैं। थोड़ा वो भी कोशिश करेंगे। सवाल यह है कुणाल दाते के बहती हुई गंगा में हाथ धोना है। अब किस तरह हाथ धोते हैं ये मोहोपाड़ा को देखना होगा। आइए सुनते हैं कुणाल दाते को, कमेंट्री का कलंदर कुणाल दाते। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल दाते सर येण्याच्या अगोदर या ठिकाणी प्रफुल्लजी पाटील साहेब यांच्याकडून जयेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। तर आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत। खूप जबरदस्त सामना आपण पाहिला। पहिली इनिंग धीरज पाटील मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पॅकरच्या नावाने पाहायला मिळतात। वेलकम धीरज पाटील, चेतन मोरे, आपलं हार्दिक स्वागत। कृपया करून प्लीज आपण जे काही फोटो सेशन आहे मॅच संपल्यानंतर आपण करा प्लीज। या आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। कुणाल दाते सर, कृपया मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की जो आपण पाहतोय बाउंड्री लाईन आहे त्याच्या 4 ते 5 फूट अंतर सोडून बसा प्लीज। चला कृपया करून मैदानात कोणी आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग प्लीज मैदानाच्या थोडंसं बाहेर निघा। कृपया करून तिथे उद्याच्या दिवसात कोणताही मात्र मायबाप प्रेक्षक वर्ग राहणार नाही त्या स्पेस मध्ये। त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स असतील, कोणालाच आतमध्ये मात्र एंट्री मिळणार नाही याची दखल घ्यायची आहे उद्याच्या दिवसामध्ये। मनोरवरून खलील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। या आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत कुणाल दाते सर। हॅलो, धन्यवाद हरीश पांडे सर आणि त्याचबरोबर प्रमोद शेडगे। SSP चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 वर्ष पहिलं सनसाई ग्रुप चा दैदिप्यमान सोहळा पावर्ड बाय संदीप पाटील साहेब आणि संदीप परदेसी। tenniscricket.in आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं। 2,22,222 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी, 1,11,111 रुपये व आकर्षक अशी ट्रॉफी हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक। या स्पर्धेमध्ये 3 संघ आतापर्यंत सेमी फायनल मध्ये दाखल झालेत। स्वरा SR11 त्या टीम मध्ये आपण दांडी पालघरचे सर्व खेळाडू पाहिले, किरण पवारला या टीम मध्ये आपण पाहिलं। त्याचबरोबर दुसरा संघ ठरला होता दुसऱ्या रात्रीमध्ये पालघर उमर 11, प्रथमेश पवार,
उमर खानचा तो संघ मैदानामध्ये खेळला. बिलाल शेखने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये प्रथमेश पवारने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. म्हणजे तो दुसरा संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनलिस्ट. आणि तिसरा संघ आहे स्पायडर स्पोर्ट्स. स्पायडर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर रायगडची स्टारकास्ट निलेश परदेसी आणि टीम हा तिसरा संघ सेमी फायनलिस्ट. आणि आता आज चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला चौथा सेमी फायनल संघ या मॅच मधून मिळेल. मग तो असेल लहू 11 पालघर किंवा मोहपाडा बॉईज. लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेला आहे 136. एकशे 36 रनचा पाठलाग आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशरफच्या बॅट मधून हा षटकार. या ओव्हर नंतर आमच्या मुख्य व्यासपीठावर आज या स्पर्धेमध्ये आदरणीय हरीश पंड्या सरांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने पहिला बॉल 6 धावांसाठी षटकार येतोय. एक मोठा स्ट्रोक अशरफच्या बॅट मधून. दुसऱ्या बॉलवर बॅक टू बॅक दुसरा धमाका. मिड विकेटच्या वरतून अशरफच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार. याला म्हटलं जातं ईट का जवाब पत्थर से. पहिल्या इनिंग मध्ये सुमित ढेकले, दुसऱ्या इनिंग मध्ये स्टंटमॅन महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा अतिशय नामांकित बॅट्समन अशरफच्या बॅट मधून सलग 2 बॉलवर 2 षटकार. ही इज ऑन फायर. कांदिवली परिसरातील हा खेळाडू आहे अशरफ. ऋतिक रोशनचा स्टंटमॅन म्हणून त्याची भूमिका बॉलिवूड मध्ये खूप महत्वाची असते. आणि क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा अशरफ खेळ करण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा त्याची फिल्डिंग खूप चांगली असते. परंतु आता बॅटिंग मध्ये दमखम दाखवतोय. बॉलिंग मध्ये त्याने विकेट घेतली सुमित ढेकलेची आणि आता बॅटिंग मध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. विचार करायला लावणार हे 2 षटकार आहेत. अंपायर थर्ड अंपायर तुम्ही कशासाठी घेतला याची माहिती आमच्या तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय इथे सोपवण्यात आलेला आहे. चक बॉलिंग जर तुम्ही हाताळली असेल तर नो बॉल घोषित केला जाईल अशी माहिती आमच्यापर्यंत देण्यात येते. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग सोपवला गेलाय ऑन फील्ड अंपायर कडून.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. मॅच चालू करायची आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार इथे ठोकलेत. विश्वनाथ जाधवच्या विरुद्ध बॅट्समन अशरफच्या पॅटमधून हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचा सिग्नल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. रन झाले स्कोर बोर्डवर 13. 136 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले. 136 टू विन. पहिल्या 2 बॉलवर रन आले 13. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये. मोहपाडा बॉयची या बॉलवर बीट केलंय बॅट्समनला. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक विश्वनाथ जाधव. विशूचं पहिलं पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. पहिल्या इनिंग मध्ये सुमित ढेकले नावाचं वादळ आलं. वादळ काय, सुनामी तो होता. 28 बॉल मध्ये 95 रन त्याच्या बॅटमधून. यावेळेला एज घेतल्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल चाललाय, तिथे रन मिळणार नाही. परंतु याच क्षेत्रामध्ये भरपूर रन सुमित ढेकलेच्या बॅटमधून आल्या. मागच्या बाजूला 3 चौकार तिथे गेले. अनेक झेल त्याचे सुटण्यात आले, सोडले गेले आणि त्यानंतर तो तुटून पडला बॉलर्सवर. 95 रन 28 बॉल मध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये ठोकल्यात. यावेळेला पुन्हा एकदा खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झाले स्कोर बोर्डवर 14. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं 14 रन. विशूचा हा बॉल आता मात्र झेल सोडलाय. कव्हर पॉइंटला हवेत होता नाझिम गुल्ली तिथे आणि तिथे ड्रॉप होतोय झेल आणि त्यामुळे जीवदान मिळतंय बॅट्समन अशरफला. जीवदान क्रिकेटमध्ये भरपूर धोकादायक असतात. अशरफ या जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय ते देखील पाहावं लागेल. नवीन बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला अमर कुलकर्णी, ज्याला अजून खातं उघडायचंय. सलामीची जोडी ग्राउंडवर खेळत असताना पहिलं षटक चालू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. बॉलिंग मार्कवर पहिलं षटक हाताळतोय विश्वनाथ जाधव. विशू मॅन फ्रॉम दानिव. चांगली बॉलिंग. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. विकेट किपिंग खराब राहिली आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. 22चा इशारा इथे अंपायरने घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये खातं उघडण्यासाठी वाट पाहावी लागेल अमर कुलकर्णीला. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद टीम मोहपाडा बॉयज टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 16 विदाउट लॉस. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. सनसाई ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये SPP चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. आज पाऊस पडला अक्षरशः रनचा. बॅट्समन सुमित ढेकलेने 95 रन केले. त्या अगोदर आपण पाहिलं 46 रन रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. त्या अगोदरच्या रात्रीमध्ये कल्पेश माहुलकरने 46 रन केले होते या स्पर्धेमध्ये. प्रथमेश पवारने 30, किरण पवारने 34. हे जे खेळाडू आहेत बिलाल शेख यांनी 25, पिंटू पारचाने 30. हे जे प्लेयर्स आहेत यांनी बॅटिंग मध्ये रन केलेत या स्पर्धेमध्ये. आज सुमित ढेकलेच्या बॅटमधून रन आलेत. बॉल तयार. नाझिम गुल्ली. पहिला बॉल फ्रंट फुटवर येऊन उडवण्याचा प्रयत्न. बीट होतोय बॅट्समन अमर कुलकर्णी बाळा. विकेट किपरचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 16 वर स्थिर. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. पॉवर प्ले मध्ये नाझिम गुल्ली बॉलिंग मार्कवर. जर जयेश पाटील झेल टिपतायत तर प्रफुल्ल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जर जयेश पाटील झेल टिपतायत तर प्रफुल्लजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं रोख कॅश असेल, रोख रक्कम असेल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. तर इथे 22चा इशारा त्या अंपायरने घोषित केला. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेत आता 17.
अजूनही खातं उघडण्यासाठी वाट पाहावी लागेल अमर कुलकर्णीला, परंतु 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले होते पहिल्याच ओव्हरमध्ये बॅट्समन अशरफ खानने. कांदिवली परिसरातील हा खेळाडू आहे, एक आक्रमक बॅट्समन, तेवढाच चांगला फिल्डर. बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन ऋतिक रोशन साठी तो काम करतो असा खेळाडू. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे मिड ऑफला, सिली मिड ऑफला येऊन बॉल पकडला जातोय, परंतु अशरफ खान सहजासहजी रनआउट होणारा खेळाडू नाहीये. जेपीला देखील ते माहिती आहे. भरपूर वेगाने त्याने बॉल फेकला, 1 रन ते कंप्लीट करत असताना या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 18. स्ट्रायकिंग एंडला अमर कुलकर्णी, लक्ष्य पार करायचं 136 रनचं, 136 टू विन या मॅच मध्ये. बॉलर नाझीम पुन्हा एकदा तयार. हा बॉल शॉट होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. एका बाजूने हल्ला होतोय, दुसऱ्या बाजूने शांतता आहे मैदानामध्ये. अमरला अजूनही सूर गवसलेला नाहीये, अजूनही त्याचं खातं उघडलेलं नाहीये. स्कोर बोर्डवर रन असताना 18. दुसरं षटक नाझीमचं पॉवर प्ले मध्ये. याही वेळेला बीट केलंय बॅट्समन अमरला. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाहीये असं चित्र मैदानामध्ये. पुन्हा एकदा बाईटचा इशारा सुभाष पाटील इथे करत असताना जेपी पॅनल, जय पवार यांची संपूर्ण टीम या स्पर्धेवर नजर ठेवून सुभाष पाटील, जय पवार आणि शशांक पाटील जे संदपचे आहेत, जय पवार कल्याण आणि सुभाष पाटील संदप, चांगली भूमिका पार पाडत असताना या बॉलवर बीट केले अशरफला. रन इथे मिळणार नाही. अशरफला एक डॉट बॉल. एक वेगळीच अदा आहे, वेगळी शैली आहे. बॉलिंग करत असताना बॉल उडवतो, त्यानंतर ज्यावेळेला रिलीज करायचा आहे त्यावेळेला ग्रिप करतो बॉलवर आणि त्यानंतर बॉल सोडतो असा बॉलर. नाझीम गुल्लीचे हे षटक इथे संपलंय, जो गुजरात वलसाडचा बॉलर आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 19 आफ्टर 2 ओव्हर. थोडीशी घाई करा टीम लहू 11 पालघर आणि मोहपाडा बॉईज या मॅच मध्ये, कारण पहिल्याच 17 साठी जवळपास 1 तास तुम्ही टाइम घेतला. 12 वाजता मॅच सुरू झाली. बरोबर 12:58 पहिली इनिंग संपली 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. त्याला कारण देखील तसं आहे, कारण एवढे बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर ठोकले बॅट्समन सुमित ढेकलेने. त्याच्या बॅटमधून षटकार आले पहिल्या इनिंग मध्ये 9, चौकार 8. यावेळेला चांगला फटका आहे. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील 6. हा षटकार येतोय. अमर कुलकर्णीचा आता मात्र खातं उघडलंय, ते देखील षटकाराने. पाचव्या बॉलला आता खातं उघडलंय आणि ते देखील षटकाराने. बॅट्समन अमरच्या बॅटमधून 6. या वेळेला बीट केलंय, गती थोडीशी कमी केली, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल जास्त बाहेर असल्यामुळे अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेत आता 26-26. 136 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजे इथून 110 रनची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना 35 बॉलचा खेळ शिल्लक. 110 रन करायचे. आणखीन एक डॉट बॉल अमरच्या विरुद्ध. पदलालित्य नाहीये, खडे खडे बॅट फिरवण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने अमर कुलकर्णी बाळाकडून. नांगी ते टाकायची नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत लढायचंय ते सांगतोय ते अशरफ. सामना अजूनही संपलेला नाहीये. आक्रमण केलं तर होऊ शकते या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल हुक केलाय. फाईन लेगला फिल्डर आहे. जजमेंट चांगलं फाईन लेगच्या फिल्डरचं. बॅट्समन अमर कुलकर्णी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका इथे बसतोय टीम लहू 11 पालघर च्या विरुद्ध मोहपाडा बॉईजला या मॅच मध्ये. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला सनसाई ग्रुप पालघर एसपीपी ट्रॉफी 2020 ला दिलेला आहे. ते असे व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय हरीश पंड्या सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आज अमूल्य वेळ देऊन त्यांनी खूप छान राष्ट्रभाषा हिंदीमध्ये मात्र त्यांनी रिझवलं प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आणि अधिराज्य गाजवलं ते आजच्या दिवसामध्ये. तर धन्यवाद. अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेला आलात. सनसाई ग्रुप पालघर 2020 एसपीपी ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय.
धन्यवाद हरीश पंड्या सर, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. संदीप परदेशी यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण केलेला आहे. या आपण जाऊया कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद हरीश पंड्या सर, आज अमूल्य वेळ असा तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. SPP चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजक सनसाई ग्रुप, या स्पर्धेचे शिल्पकार संदीप पाटील साहेब आणि संदीप परदेशी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. जैनेश पटेल नवीन बॅट्समन JP, चांगला स्ट्रोक, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन इथे कंप्लीट होते, दुसरा रनचा प्रयत्न इथे होतो. अशरफ भरपूर वेगाने इथे 2 रन कंप्लीट करत असताना जैनेशचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 29. लॉस ऑफ 1 विकेट. बॅट्समन आउट झालाय. अमर बाळा या मॅच मध्ये 6 बॉल त्याने फेस केले, 6 रन त्याच्या बॅट मधून. साच पडत होता बॅटिंग करत असताना. ऑफ ड्राईव्ह इथे केला, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल जैनेशला. जैनेश खेळतोय 3 रनवर, टीमची धावसंख्या 30 वर. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 रन झालेत. बॅटिंग करणारा संघ मोहपाडा बॉईज. लक्ष त्यांच्या समोर आहे 136 रनचं सर्वाधिक मोठं टार्गेट या स्पर्धेमधलं. येणारे बॉल शिल्लक आहे 30 बॉल मध्ये रन करायचे. आता मॅच मध्ये 106 30 बॉल मध्ये 106 रनची आवश्यकता. स्वरा SR 11 हा संघ पहिल्या रात्रीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये पालघर 11 म्हणजेच उमर चा संघ दुसऱ्या रात्रीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला. तिसऱ्या रात्रीमध्ये स्पायडर स्पोर्ट्स हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आज चौथ्या रात्रीमध्ये एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. उद्या सेमीफायनलचा महासंग्राम आणि त्यानंतर फायनल असेल. 2 सेमीफायनल 1 फायनल. फटका ऑन साइडला खेळायचा होता. फ्रंट फुटवर येऊन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसतो. एक डॉट बॉल. नाझिम गुल्ली पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग केली जाईल. संदीप परदेशी यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस संपर्क साधायचा. संदीप परदेशी बॉलर नाझिम तयार. यावेळेला फटका चांगला आहे JPच्या बॅट मधून. बॉल चालला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आज लव 11 पालघर दोन्ही मॅच मध्ये 2 अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये JP जयेश पाटील यांनी अर्धशतक ठोकलं. 17 बॉल मध्ये 50. स्वीप केलाय, पॅडल स्वीप, खूप चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त एकच रन मिळेल. JPने आज 2 अर्धशतक ठोकलेले आहेत आजच्या रात्रीमध्ये. एक कामनच्या स्पर्धेमध्ये युवा सेना ट्रॉफी मध्ये त्याच्या बॅट मधून 61 रनची धुवाधार इनिंग आणि आजच्या रात्रीमध्ये या पालघरच्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅट मधून 17 बॉल 50. 2 अर्धशतक एकाच दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून. मग हरीश पंड्या सरांनी उल्लेख केला की शतक या 1-2 वर्षामध्ये कुठल्या बॅट्समनने ठोकलेत तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तर मागच्या वर्षी अर्जुन संघटना बुटीबोरी नागपूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सुनील चावरी याने 1 शतक ठोकलं होतं आणि नुकतंच 1 शतक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मंचर पुणेच्या स्पर्धेमध्ये उस्मान पटेलच्या बॅट मधून आलं. ते देखील सेकंड इनिंग मध्ये रन चेस करत असताना 150 पेक्षा जास्त रन त्याला चेस करायचे होते. त्याच्या टीमला षटकार मानून त्याने तो सामना फिनिश केला आणि त्याने तिथे शतक ठोकलंय. यावर्षी उस्मानच्या बॅट मधून मंचर पुणेमध्ये ते शतक आलंय. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड झालाय का हे पाहावं लागेल. यस, तसं होतंय. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल +1. 2 रन इथे ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये रन झालाय 40-40. 2 बॉलचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. रन्स मिळतील 6 आणि हा षटकार येतोय बॅट्समन अशरफ खानच्या बॅट मधून.
अशरफ पुन्हा एकदा तयार. नाझीम साठी लोअर फुल टोस बॉल ऑन साइडला दिशा दिले. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मध्ये एक रन इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल नंतर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या 47. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत अजूनही मैदानामध्ये. आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 90. 24 बॉल आणि 90 रन हे समीकरण या मॅच मध्ये. एकोणनव्वद रनची आवश्यकता आहे कारण रन झाले स्कोर बोर्डवर 47. 24 बॉल आणि 89. 89 टू विन. तर षटक क्रमांक 5 इथे चालू होईल. 5व्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर विवेक शेलार. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी तयार होईल विवेक शेलार आणि त्याच्या समोर आहे अशरफ. 89 रन करायचे आहेत 24 बॉल मध्ये. 89 टू विन फ्रॉम 24. पहिला बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. 48 रन स्कोर बोर्डवर झालेत. क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्याचमुळे इथे जर संघर्ष केला एव्हरीथिंग इज पॉसिबल. यावेळेला मोठा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या मुख्य व्यासपीठावर. व्हाट अ कॅच. आणि ते षटकार. फिल्डिंग साठी पारितोषिक तर द्यायला पाहिजे संदीप परदेशी. काय झेल तिथे पकडलाय. एक मोठा षटकार येतो अशरफ. एव्हरीथिंग इज पॉसिबल. इम्पॉसिबल मध्येच सर्व काही लपलंय. आय एम पॉसिबल. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑन साइडला. मिड ऑनला फिल्डर नाहीये. स्वतः बॉलर धावतोय विवेक. तोपर्यंत एक रन इथे मिळेल. 50 अप. रन झालेत आता 55. 55 स्कोर बोर्डवर. लक्ष आहे 136 रनचं. बॅट्समन जयनेश पटेल जेपी. पहिल्या मॅच मध्ये आज आपण जयेश पाटीलचा खेळ चांगला पाहिला टीम लहू 11 पालघर कडून. आणि ज्या वेळेला मोहपाडा बॉईजने टीम विक्की 11 उमरोलीला पराभूत केलं त्यावेळेला रोहित नार्वेकरने खूप चांगला खेळ केला होता. त्याने 46 रन केले होते परंतु तो अजूनही बॅटिंग साठी गेलेला नाहीये कारण तो देखील लेफ्टी बॅट्समन आहे. राईट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन हे कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आहे. ऑन ड्राईव्ह इथे केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला एक रन इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अब तक 56. एका टीमचे एन्काउंटर नक्की होईल आज या मॅच मधून. या स्पर्धेमधून एक संघ बाहेर जाईल. एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. स्वरा SR 11 पालघर उमर 11 स्पायडर स्पोर्ट्स आणि त्यानंतर चौथा संघ आज आपल्याला मिळेल आजच्या रात्रीमधून. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह एक रन इथे मिळेल. बॅट्समन अशरफच्या खात्यामध्ये या सिंगल नंतर रन झाले 57. 57 136 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सर्वाधिक मोठं टार्गेट आतापर्यंतच या स्पर्धेमधलं. चांगली बॉलिंग यावेळेला विवेक कडून. बीट केलं जयनेशला. फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि त्यामध्ये होतोय तो बीट. एक डॉट बॉल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. रनचा अक्षरशः पाऊस पडला. खास करून विशेष खेळी आज सुमित ढेकलेने केली. 95 रन त्यामध्ये 9 षटकार 8 चौकार त्याच्या बॅटमधून.
फटका इथे हुक केलाय, टर्न केलाय, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रॉपर टायमिंग आणि बॉल जातो सीमा पार. षटकार आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. 63. ओव्हर नंबर 5 चा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 आणि आता 18 बॉलचा खेळ. जयेश पाटील काय करतोय तू? जाऊ दे ना, सोड ना त्याचं. जयेश पाटील स्कोर सांग ना, 18 बॉल मध्ये किती पाहिजे? 18 बॉल मध्ये 73 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 73 रन. 73 रिक्वायर्ड फ्रॉम 18. म्हणजे षटकाराच्या परिभाषेत जर आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 12 षटकार कमीत कमी मारावे लागतील विजयापर्यंत जाण्यासाठी. क्रिकेटमध्ये शक्य काही आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही. एका ओव्हर मध्ये 43 रन आपण पावसाळी क्रिकेटमध्ये होत असताना पाहिल्या. दीपू माळीने पनवेलच्या मैदानावर त्या 43 रन कंप्लीट केलेले आहेत. जो मानकुलीचा खेळाडू आहे. फुलर लेनचा बॉल, आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने पायाने बॉल अडवला जातोय नाझिम गुल्ली कडून. तोपर्यंत 2 रन मिळतील अशरफला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. डबल बरोबर 65. 65. अभिषेक चांगला स्ट्रोक आता समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला फिल्डर आहे. 1च रन मिळेल अशरफला. 66 रन होत आहेत स्कोर बोर्डवर. 66. बॅट्समन जेपी जयनेश पटेल स्ट्रायकिंग एंडला. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. अमर कुलकर्णी अडकळत खेळत होता 6 बॉल मध्ये 6 रन. परंतु त्यानंतर आक्रमण जेपीने देखील केलंय, अशरफ खानने देखील केलंय. 1च विकेट आतापर्यंत गमावली आहे बॅटिंग करणारी टीम मोहपाडा बॉईजने या मॅच मध्ये. लक्ष्य 136 रनचं. 136 टू विन. बॉल तयार. अभिषेक. चांगली बॉलिंग अभिषेकची. पुन्हा एकदा अभिषेक. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. शॉट कव्हरला. तिथे फिल्डर आहे. जेपी बॅक टू द पॅव्हिलियन. सोळा बॉल मध्ये 34 रनवर खेळतो अशरफ. आणखीन एक अर्धशतक आज आपल्याला रात्रीमध्ये पाहायला मिळेल का? आज 2 अर्धशतक प्रेक्षकांनी पाहिलेत. बॅट्समन जयेश पाटीलने 17 बॉल मध्ये 50, 28 बॉल मध्ये 95. सुमित ढेकले आणि आता 34 रनवर नॉट आउट खेळत असताना अशरफ खान या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय रोहित नार्वेकर. पहिल्या मॅचचा हिरो ज्याने या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये 46 रन केले होते 23 बॉल मध्ये. धुवाधार इनिंग त्याने पेश केली होती. तो आता बॅटिंग साठी गेलाय. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आता ग्राउंडवर आहेत. अभिषेक बॉलिंग मार्कवर. सहावं षटक प्रगतीपथावर असताना 8 ओव्हरचा हा सामना. उद्या देखील 2 सेमीफायनल 1 फायनल 8 षटकांच्या खेळवल्या जातील. चांगला बॉल आणि तेवढाच चांगला फटका इथे पाहायला मिळतो ऑन साइडला. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल रोहित कडून. या सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 67. संदीप परदेसी यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. उद्याच्या स्पर्धेची रूपरेषा कशी असेल याची थोडक्यात माहिती लगेचच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमच्या धावसंख्येमध्ये भर होते. रन झालेत आता 68. 68. ओव्हरची समाप्ती होते. अशा पद्धतीने षटक क्रमांक 6 इथे संपलंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 68 रन करायचे आहेत. तर उद्या लक्षात घ्या स्वरा SR 11, पालघर 11 उमर, त्याचबरोबर स्पायडर स्पोर्ट्स हे 3 संघ आणि या मॅच मधून जिंकलेला संघ अशा 4ही संघाने ठीक 6 वाजता इथे उपस्थित व्हायचंय.
आणि 6 वाजता इथे ड्रॉ केला जाईल. ड्रॉ नंतर सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 या 2 सेमीफायनल या स्पर्धेमध्ये खेळवले जातील आणि त्यानंतर होईल अंतिम सामना या स्पर्धेचा. तर सेमीफायनल मध्ये ड्रॉ केला जाईल, लक्षात घ्या. ठीक 6 वाजता तुम्हाला मात्र उपस्थित व्हावं लागेल या स्पर्धेमध्ये आणि सर्वच्या सर्व खेळाडू उपस्थित पाहिजेत. त्याच वेळेला इथे ड्रॉ केला जाईल, लक्षात घ्या. ज्या 4 संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनलिस्ट राहतील त्या 4ही टीमच्या कॅप्टननी आणि सर्व खेळाडूंनी इथे उद्या ठीक 6 वाजता आपल्याला उपस्थित व्हायचंय आणि 6 वाजता होईल या स्पर्धेचा ड्रॉ आणि त्यानंतर ठरवल्या जातील सेमीफायनल मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये कुठले 2 संघ खेळतील आणि दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कुठले 2 संघ असतील. आणि त्याचबरोबर आपली संपूर्ण कमिटी सनसाई ग्रुप आपण देखील संपूर्ण कमिटीने युनिफॉर्म वर यायचंय, कारण उद्या भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जुळतील. त्यामुळे आपली देखील भूमिका आणि आपली देखील जबाबदारी वाढेल आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे, जेवढे कमिटी मेंबर्स आहेत सर्वांनी आपल्या युनिफॉर्म मध्ये या, सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा. उद्या आमची टेक्निकल टीम tenniscricket.in आणि त्याचबरोबर पाटील नेटवर्क आपण देखील बरोबर निर्धारित वेळेमध्ये इथे उपस्थित राहा ही आपल्याला देखील विनंती. उद्या ठीक 6 वाजता आपली सर्वांची भेट होईल. या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा केला जाईल ड्रॉ. चांगली बॉलिंग रूमच दिलेला नाहीये आता अशरफला. पहिल्या 34 रन भरपूर वेगाने आले अशरफच्या पॅट मधून. पहिल्या बॉलवर तर षटकार, दुसऱ्या बॉलवर देखील इनिंगचा षटकार आला या, परंतु त्यानंतर आता शांत ठेवलंय. 19 बॉल मध्ये 37 रनवर तो खेळतोय. यावेळेला फटका चांगला आहे. आता अशरफ शांत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मॅन ऑफ द मॅचच्या कक्षामध्ये बॉल जातोय, सीमा पार, षटकार. 43 रन नॉट आउट अशरफ खान या मॅच मध्ये. 43 नॉट आउट. आणखीन एक अर्धशतक आज प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? लाजवाब बॅटिंग अशरफची. मी मगाशीच उल्लेख केला, स्टंटमॅन आहे बॉलिवूड मध्ये. ऋतिक रोशन साठी स्टंटमॅन म्हणून त्याची भूमिका आहे. बँग बँग 2 या चित्रपटामध्ये देखील तो भूमिका करताना दिसेल. असे अनेक चित्रपट, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील त्याने तीच भूमिका पार पाडली आहे. अनेक हिरोज साठी तो काम करतो आणि इथे बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून एक येतोय षटकार मोठा. त्याची धावसंख्या 43, टीमची धावसंख्या 76. 9 बॉल मध्ये 60 रनची आवश्यकता. नऊ बॉल मध्ये 60 रन. पाहूया 9 बॉल मध्ये किती षटकार इथे बॅट्समन अशरफ लगवतोय. अर्धशतकासाठी 7 रन दूर. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला टायमिंग इथे फसलं असं वाटतंय, परंतु तिथे एका हाताने झेल पकडलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलंय. अभिषेकच्या माध्यमातून 100 कॅच इथे पकडली गेली आणि त्यामुळे बॅट्समन अशरफ बॅक टू द पॅव्हिलियन. 43 रनची इनिंग इथे समाप्त. एका चांगल्या झेलाने इथे डाव समाप्त झालाय बॅट्समन अशरफ खानचा. वेल प्लेड अशरफ. खूप चांगला खेळ त्याने केला. उस्मान देखील अभिनंदन करत असताना अशरफचं, कारण उमर 11च्या दरम्यान हे सर्वच खेळाडू एकत्र होऊन खेळताना दिसतात नेहमीच. अशरफ आउट होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 76. टाळ्यांचा गजर अशरफ साठी. त्याचे फॅन त्याचे पाठीराखे इथे करत असताना टार्गेट मोठं आहे. 136 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. सुरुवात चांगली झाली, परंतु शेवट चांगला नक्कीच करता येणार नाहीये असं चित्र मैदानामध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय मुख्तार. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चतुरच्या बॅट मधून येतो हा षटकार. जिथून चतुरने इनिंग समाप्त केली होती तिथून आता पुन्हा एकदा सुरुवात केली असंच वाटतंय. मागच्या मॅच मध्ये 46 आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तो खेळतोय 7 रनवर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 82 आकड्यावर. 82. बॉलर पुन्हा एकदा तयार. आणखीन एक वेगवान बॉल. त्याला वेगवान प्रत्युत्तर. यावेळेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या 86. 100च्या आसपासचं जर लक्ष या मॅच मध्ये असतं तर हे चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं,
परंतु टार्गेट आहे 136 आणि पूर्ण क्रेडिट द्यावं लागेल बॅट्समन सुमित ढेकलेला. 28 बॉल मध्ये 95 रन त्याने केले, त्यामध्ये त्याच्या बॅटमधून 9 षटकार 8 चौकार आले. म्हणून तर क्रिकेट हा खेळ जर तरचा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. म्हणून त्याच्यासाठी म्हटलं जातं कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीच देऊ शकत नाही. 136 रनचा पाठलाग करत असताना पहिले 2 बॉल षटकाराने स्वागत केलं. अमर कुलकर्णी आज थोडासा चाचपडताना दिसला, परंतु पुन्हा एकदा मैदानामध्ये चतुर गेला आणि चतुरची चतुर बॅटिंग सध्या सुरू आहे. रन झाले 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 86 शेवटचं षटक. बॉलिंग मार्कवर आलाय अभिषेक. बॅकफुटला गेल्यानंतर कट केलाय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर नाहीये. डीप कव्हर मध्ये बॉल घरंगळत चाललाय. तोपर्यंत इथे 1 रन कंप्लीट केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला येईल बॅट्समन रोहित नार्वेकर. चतुर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 87. 49 रनची आवश्यकता आहे अजूनही. बॉल शिल्लक आहेत 5. शेवट कसा गोल करता येईल हे पाहावं लागेल आता. किती मार्जिनने हा पराभव इथे होईल तशी बॅटिंग इथे करावी लागेल. अंतर किती राहील विजयातलं आणि पराभवातलं. चांगला स्ट्रोक इथे टर्न होऊन हुक केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आज चौकार इथे येईल. चांगली बॅटिंग करत असताना अजूनही संघर्ष करतोय मैदानामध्ये, ही चांगली बाब आहे. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून चौकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 91. म्हणून मी मगाशी उल्लेख केला 100च्या आसपास टार्गेट असतं तर मजा आली असती प्रेक्षकांसाठी. बाकी सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील आज आनंद झाला असेल ज्या पद्धतीने सुमित ढेकलेने बॅटिंग केली. आणखीन एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. 91 वर धावसंख्या स्थिर आहे मोहपाडा बॉयजची. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 100 कमीत कमी रन इथे कंप्लीट होत आहेत का? फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. बॉल लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार रोहित चतुरच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. 97 रन 97. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 136 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 97 रन पूर्ण केलेले आहेत मोहपाडा टीमने. म्हणजे हिम्मत हारलेली नाहीये ही टीम. आणखीन एक चांगला फटका इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली झाली आहे. पाहूया रन वाचवलेत का? रन वाचवलेत आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल औपचारिकता आता शिल्लक आहे. 97 रन झालेत मोहपाडा बॉयज या टीमची धावसंख्या. 100 रन इथे पूर्ण होतील का? 100 पूर्ण होतील का? आणि इथे मात्र बीट केलं गेलं. षटकाची समाप्ती. अशा पद्धतीने हा सामना इथे संपलाय. खूप चांगला खेळ आज या स्पर्धेमध्ये केला. लहू 11 पालघर या संघाने हा 4था संघ ठरलाय सेमी फायनल मध्ये दाखल होणारा. उद्या ठीक 6 वाजता उपस्थित व्हायचंय. स्वरा SR 11, पालघर उमर 11, स्पायडर स्पोर्ट्स आणि लहू 11 पालघर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आता जाणार आहोत आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सुमित ढेकले चा सन्मान आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे केला जाईल. सुमित ढेकले ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सचिन स्टॉम कुणाल सर. कुणाल सर मोहपाडा बॉईजचे कर्णधार मंचावरती हवे. मोहपाडा बॉईज.
हॅलो, पराभूत टीम बिपिनभाई झटाकिया, कॅप्टन व्यासपीठावर यायचंय. मोहपाडा बॉईज पराभूत संघाचे कॅप्टन बिपिनभाई झटाकिया. आपला कुठलाही प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाठवा. बिपिनभाई. पराभूत झालेला संघ मोहपाडा बॉईज. मोहपाडा बॉईज टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी, कुठलाही प्रतिनिधी असेल तर आपण या व्यासपीठावर. पराभूत झालेल्या टीमला इथे सन्मान चिन्ह दिलं जाईल. यानंतर लहू 11 पालघर टीमचे पुरस्कर्ते होते. लहू यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. सुमित ढेकलेच्या 28 बॉल मध्ये 95 रनच्या इनिंग साठी आणि ते 5,000 रुपयाचं पारितोषिक संदीप परदेशी यांच्या शुभ हस्ते त्यांना दिलं जात आहे. यानंतर मोहपाडा बॉईज चा सन्मान इथे होईल. पराभूत टीमचा राहुल म्हात्रे साहेबांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार सोहळा वितरित करावा. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी मुनाफभाई बंड्या म्हात्रे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. 28 बॉल मध्ये 95 रन, त्यामध्ये 9 षटकार 8 चौकार ज्या बॅट्समनने ठोकले तसा सुमित ढेकले त्याचा सन्मान इथे होतोय. त्याला हे सन्मान चिन्ह. त्यानंतर वी स्पोर्ट्स कडून ही टी शर्ट, त्याचबरोबर श्री गणेश मार्केटिंग मोबाईल सेल्स अँड सर्व्हिस यांच्याकडून हे वायरलेस हेडफोन, त्याचबरोबर या स्पर्धेची ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सनसाई ग्रुप पालघरच्या वतीने संदीप परदेशी यांच्या वतीने त्याला देण्यात येते. वेलपेट सुमित, खूप चांगला खेळ तुम्ही लहू 11 पालघर कडून या मॅच मध्ये केला. तर सुमित ढेकले आमच्या बरोबर जुळलेले आहेत. आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहिलं खूप रन बरसत होते आणि आज महत्वाची मॅच होती कारण क्वार्टर फायनलचा सामना सेमी फायनल मध्ये प्रवेश तुम्हाला करायचा होता आणि पालघर नालासोपारा परिसरातलाच तू खेळाडू आहेस. पालघरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज जी नेत्रदीपक इनिंग तू साकारलीस, काय म्हणशील संपूर्ण खेळाच्या बद्दल तुझ्या? धन्यवाद संदीप. सर्वात प्रथम मी टुर्नामेंटचं क्लॅप करीन त्यांच्यासाठी, कारण पालघरमध्ये भरपूर टुर्नामेंट खेळो, मी सगळ्या जागेवर खेळो, पण फर्स्ट टाइम एवढा क्राऊड पालघरमध्ये दिसतोय आणि या टुर्नामेंटला, कारण एवढा क्राऊड कधीही नव्हता, कुठल्याही ग्राउंडवर नव्हता. आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आमच्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये अशा टुर्नामेंट्स होत आहेत ताकी आमच्या इकडचं टॅलेंट पण बाहेर दिसेल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये फुलटॉसचे बॉल वापरले गेलेले आहेत. मैदानामध्ये गेल्यानंतर आज ज्या पद्धतीने 9 षटकार तू ठोकलेस, 8 चौकार तू ठोकलेस, या फुलटॉसच्या बॉल ने खेळायला, हा फुलटॉस 24 कॅरेटचा बॉल आहे, या बॉलने खेळायला तुला कसा अनुभव आला, काय फील करत होतास मैदानामध्ये? कारण प्रत्येक बॉल तुझ्या बॅटवर आल्यानंतर षटकाराच्या दिशेने जात होता. बॉल तर चांगलाच आहे, ज्या हिशोबाने ट्रॅव्हल झालाय प्रत्येकीला. आतमध्ये जेव्हा 2 विकेट गेलो शाहिदचा आणि उस्मानचा, तर सर्कलमध्ये बॅट्समन फक्त मी एकटा राहिलेलो जो की सर्कलची बॅटिंग करू शकतो, तर ती जिम्मेदारी वाढलेली. पण मनोज विचारे सर आणि बंटीभाई यांनी ऑलवेज शिकवलं आहे आणि मी स्वतः मॅथलेसमध्ये त्यांचं क्रिकेट बघून मला ते क्रिकेट माझ्यामध्ये आहे की मी त्याचं ते गटसी क्रिकेट बोलू शकतो, त्याला ते खेळायचा मी प्रयत्न करतो. आणि मनोज विचारे यांनी मला हजारो आणि लाखो वेळा सांगितलं आहे की तू जोपर्यंत विकेटवर असणार तोपर्यंत आपले रन कितीही होऊ शकतात, हे मला माहीत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे. ते तर मी तो प्रयत्न केला की मी जास्त रन घ्यायचा. आणि या वेळेची मी वाट बघतो. मी दोघांना भरपूर थँकफुल करीन. आमची टीम थोडंसं स्ट्रगल करत होती, म्हणजे खराब मी नाही बोलू शकत कारण आम्ही भरपूर टुर्नामेंट जिंकलो आहे, आता लाईनी 3-4 टुर्नामेंट पण जिंकलो. पण त्याच्यामध्ये नासिर शेख आणि आबा देशपांडे सर
यांनी पर्सनली फोन करून मला सांगितलं सुमित ॲक्च्युली असं वाटतं की तुला बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण टीमला तू आणि शाहिद तुमच्या दोघांना इनिंग कॅरी करून आपल्या टीमला पुढे आणणं होतं. म्हणून थँकफुल नासिर शेख आणि आबा देशपांडे त्यांनी मला प्रोत्साहन केल्याबद्दल, फोन करून स्पेशली बोलल्याबद्दल. आणखीन एक शेवटचा प्रश्न तुला आहे. आज या स्पर्धेमध्ये 95 रन ही सर्वोच्च धावसंख्या तू उभारलेली आहेस आणि टीम विजय देखील झालेली आहे. विजयाचा आनंद झालाय की 100 रन इथे शतक तुझं हुकलं त्याचं दुःख झालंय? प्रथम तर विजयाचा आनंद झालाय, कारण आमची पर्सनली आमची विनर स्पोर्टची टीम आहे ही कधी वैयक्तिक कोणताही प्लेअर वैयक्तिक खेळत नाही. मी असो किंवा कोणताही दुसरा प्लेअर असो, अगर त्या जागेवर अगर तोही असता तर तो सिक्सच मारायला गेला असता, कारण त्याला जेवढे टीमचे रन्स होणं ते इम्पॉर्टंट आहेत आणि आमची टीम जिंकणं इम्पॉर्टंट आहे. तर हा होता सुमित ढेकले, या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 95 रन त्याने आज या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. ती होती या स्पर्धेतली सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या. आजच्या रात्रीतला खेळ या सनसाई ग्रुप पालघर प्रेझेंट्स SPP चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मधला संपला. मी मात्र आपली रजा घेतो, परंतु उद्या ठीक 6 वाजता 4 टीम आपल्या बरोबर इथे जुळतील आणि 4 टीम मध्ये होईल सेमीफायनलचा ड्रॉ आणि त्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल आम्ही या स्पर्धेमध्ये घेऊन येऊ. तुर्तास मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.